नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये BAMS सेमी गव्हर्नमेंटचे कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण बघणार आहोत. सेमी गव्हर्नमेंटचा अर्थ प्रायव्हेट सुद्धा होतो. त्याच्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट तुम्हाला भेटत असतात जर का तुम्ही स्टेट कोटानं तुमचं ॲडमिशन झालं तर. तर त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना, की जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, बघा इथं. तर इथं जाऊन तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बेल इथं क्लिक करून बेल नोटिफिकेशन काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. जेणेकरून जे पण इम्पोर्टंट व्हिडिओज असतात ते तुम्हाला बघायचे असतात. पण ते तुमच्यापर्यंत येत नाही. का येत नाही? कारण तुम्ही बेल नोटिफिकेशनच ऑन केलेला नसतो. तर बेल नोटिफिकेशन हिट करायला विसरू नका. ठीक आहे. तर आपण सविस्तर चर्चा करून घेऊया कशाबद्दल, तर BAMS सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसबद्दल मार्क वाईज आपण कट ऑफ बघून घेऊया. एक एक्सपेक्टेड कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे व्हिडिओ जर का बघितला असेल तुम्ही आणि जर का तुम्हाला तुमचे मार्क तर ऑलरेडी माहीतच आहे, OMR नुसार तुमचे मार्क काय येत आहे. जर का इथंच रिॲलिटी तुमची जी आहे ती तुम्ही समजून घ्या, की आमची रिॲलिटी काय आहे, आम्हाला BAMSमध्ये नंबर लागत आहे की नाही लागत आहे, आणि जर का लागत असेल तर आम्ही चॉईस फिलिंग, काउन्सिलिंग एकदम प्रॉपर केली पाहिजे. आणि त्याच्यासोबतच जर का नाही लागत आहे, तर काही ना काही दुसरं ऑप्शन आपण रेडी ठेवायला पाहिजे. आता दुसरं ऑप्शन काय असू शकतं, तर आउट ऑफ स्टेट असू शकतं, BAMSच करायचं असेल तर, किंवा BHMS सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता BHMSचं पण कट ऑफ आपण लवकरच डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर BDS सुद्धा तुम्ही ऑप्शन म्हणून ठेवू शकता. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर जर का तुम्हाला मेडिकल सिम्प्लिफाईड वरून काउन्सिलिंग करायची असेल, तर तुम्ही डायरेक्टली मला 7887559633 या नंबरवरती संपर्क साधू शकता. अथवा जर का तुम्हाला ऑफलाईन व्हिजिट द्यायची आहे, तर माढा कॉलनी, भोकरदन, जालना इथं तुम्ही काय करू शकता, व्हिजिट देऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला काय-काय भेटणार आहे, कंप्लीट काउन्सिलिंग तुमची करून देण्यात येईल फक्त आणि फक्त 5,000 मध्ये, ज्याच्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS आणि फिजिओथेरपी सगळं काही इन्क्लूड असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1 टू 1 मेंटरशिप असणार आहे, की मी स्वतः तुम्हाला गाईड करेल त्याबद्दल. आपला एक स्वतःचा ग्रुप असतो. त्या ग्रुपमध्ये तुमचे जे पण काही प्रश्न असतात किंवा डायरेक्टली तुम्ही मला सुद्धा संपर्क साधू शकता. त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट अँड प्रायोरिटी. हे सगळ्यात युनिक मुद्दा आहे आपल्या काउन्सिलिंगमध्ये, की जे लिस्ट असते ते तुमच्या कॉमन लिस्ट नसते. तुम्हाला विचारून मग ती लिस्ट प्रॉपरपणे आपण स्वतः बनवून देत असतो तुम्हाला. फक्त तुम्हाला तुमची प्रायोरिटी आणि तुमचं बजेट विचारून ती लिस्ट तुमच्यासमोर बनवण्यात येत असते. ठीक आहे. आता आपण डिस्कस करून घेऊया, आपल्या मुद्द्याकडे वळून घेऊया आपण. ठीक आहे. तर 1 मिनिट द्या आम्हाला. हं. तर आपण काय बघणार आहेत, तर मार्क वाईज सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेसचं कट ऑफ या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा, हे प्रायव्हेट कॉलेजेस आहे. प्रायव्हेट कॉलेजेसचं कट ऑफ इथं तुम्हाला दिसायला मिळणार आहे. प्रायव्हेट कॉलेजला पण सुद्धा तुम्ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणू शकता. ठीक आहे. तर जर का ओपन कॅटेगरीबद्दल विचार केला आपण, तर बघा 2024 मध्ये 354 मार्कवरती क्लोज झालं होतं. काय झालं होतं? क्लोज. क्लोज म्हणजे याच्यापेक्षा खाली जर का मार्क कोणाला पण असेल, तर त्यांना कॉलेजमध्ये नंबर लागलं नव्हतं 2024 मध्ये. ठीक आहे. हे क्लोजिंग रँक आहे. तर एवढा जास्त कट ऑफ का गेला होता? कारण पेपर खूप ईझी होता, प्लस त्याच्यासोबतच काय झालेलं होतं, पेपर फुटला होता. ठीक आहे. त्या कारणामुळं कट ऑफ जे आहे तो खूप जास्त भयंकरपणे वाढलेला होता. 2024 मध्ये माहीतच असेल तुम्हाला, की नीटचं काय झालेलं होतं. त्याच्यानंतर OBC साठी 354 असा कट ऑफ गेला होता. SC साठी 354 असा कट ऑफ गेला होता. ST साठी 277 असा कट ऑफ गेला होता. BJ साठी 354, NTB साठी 354, NTC साठी 354, NTD साठी सुद्धा 354 असा कट ऑफ गेला होता. बघून घ्या. SCBC आणि EWS साठी पण 354. आता 354 कट ऑफ गेलेला आहे, याचा अर्थ सरळ-सरळ असा आहे, की सगळ्यांना ओपन कॅटेगरीमधून सीट अलॉट झालेले होते इथं. फक्त SC कॅटेगरी सोडून दिली तर. बाकीचे जे पण कॅटेगरी आहे त्यांचा कट ऑफ हा वाढलेला होता. पण आपण ओपन कॅटेगरीमधूनच यांचा कट ऑफ गृहीत धरून चालत असतो. कारण याचा कारण काय आहे? कारण शेवटच्या राउंडमध्ये एक कॉलेज आला होता 2024 मध्ये, राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाण्याचा. त्या कारणामुळं हा असा कट ऑफ तुम्हाला दिसायला मिळत आहे. तर सीट दुसऱ्या कॅटेगरीसाठी कमी होत्या, पण ओपनसाठी जास्त होता. त्या कारणामुळं या कॅटेगरीचे जरी विद्यार्थी होते त्यावेळेस, तर त्यांना
या मार्कवरती कॉलेज अलॉट झाला होता. तसंच 2025 मध्ये तुम्हाला माहित असेल पेपर हा अत्यंत कठीण आला होता, खूपच जास्त कठीण आला होता आणि पेपर फुटला सुद्धा नव्हता. त्या कारणामुळे 2025चा कट ऑफ हा खूपच जास्त खाली गेलेला होता. जर का ओपन कॅटेगरीचा विचार केला आपण तर 276 असा कट ऑफ गेला होता. त्याच्यानंतर ओबीसीचा 275 असा कट ऑफ गेला होता. त्याच्यानंतर एसटीचं 275, एसटीचं 229, व्हीजेचं 274, एनटीबीचं 270, एनटीसीचं 276 आणि दुसऱ्या कॅटेगरी बद्दल विचार केला आपण एनटीडी साठी तर 270 आणि एससीबीसी साठी 276 आणि ईडब्ल्यूएस साठी 276 असा कट ऑफ मागच्या वर्षी गेला होता. आता आपण नेक्स्ट मुद्दा डिस्कस करून घेऊया की या वर्षीचा पेपर कसा होता. तर या वर्षीचा पेपर मॉडरेट लेवलचा होता. तसंच आपण बघण्यास मिळालेलं आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ओएमआर वरती 60 ते 70% विद्यार्थ्यांनी ओएमआर वरती चूक केलेली आहे, ज्याच्या कारणामुळे त्यांचे 5 ते 10 मार्क कमी होत आहे. पण साहजिकपणे एवढा कट ऑफ वरती डिफरन्स पडणार नाही. सरळ सरळ सांगत आहे, कट ऑफ वरती जास्त इम्पॅक्ट पडणार नाही. ओके. खूप सारे विद्यार्थी असे सुद्धा ज्यांचे 5 मार्क वाढत आहे. पण ते कोणते विद्यार्थी आहे तर खूप कमी आहे. 10 ते 15% विद्यार्थी असेच आहे. आणि मीडियम मध्ये असं आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क ना कमी होत आहे ना जास्त होत आहे. हा डाटा फक्त मी लिमिटेड स्टुडंट वरती ट्राय केलेला आहे. एक फक्त आणि फक्त 28 जणांचा डाटा माझ्याकडे होता. त्यामधून मी हा डाटा तुम्हाला सांगत आहे. 28 जणांचा डाटा माझ्याकडे होता म्हणजे ज्यांनी आपल्याकडून पेड काउन्सिलिंग घेतलेली आहे त्यांचा डाटा मी तुम्हाला सांगत आहे. आता ओपन कॅटेगरी बद्दल विचार केला आपण तर 2026 साठी जर का तुम्हाला 314 मार्क पर्यंत येत असेल किंवा 315 मार्क पर्यंत येत असेल आणि 305 मार्क येत असेल 305 ते 315 तर शेवटपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. शेवटपर्यंत जर का कॉलेज आला एखादा तर तुम्हाला कुठं ना कुठं नंबर BAMS मध्ये भेटू शकतो अथवा तुमचे चान्सेस कमी आहे. सरळ सरळ. ओके. त्याच्यानंतर ओबीसीचा विचार केला तर तेच 303 ते 313 मार्क जर का असेल तुमचे तर तुमचे चान्सेस खूप जास्त वाढतील की शेवटच्या राउंड पर्यंत तुम्हाला नंबर लागू शकतो. एससी कॅटेगरी 295 ते 305 बघा शेवटच्या राउंड पर्यंत येईपर्यंत आहे ना सगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ सारखेच होऊन जातात. फक्त एसटी कॅटेगरीचा कट ऑफ थोडा कमी असतो स्लाइटली. ठीक आहे. बाकीचे सगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ काय सारखेच होऊन जातात शेवटच्या राउंड पर्यंत. कारण शेवटच्या राउंड मध्ये 1-2 कॉलेजेस येतात. त्या कॉलेजेसमध्ये ओपनच्या जागा असतात जास्त. बाकीच्या दुसऱ्या कॅटेगरीच्या जागा कमी असतात. त्या कारणामुळे जे दुसऱ्या कॅटेगरी आहे त्याचा कट ऑफ वाढून जातो. पण जे ओपन कॅटेगरी आहे त्यांच्या सीट राखीवच राहतात. तर त्या कारणामुळे दुसऱ्या कॅटेगरीचे स्टुडंट सुद्धा इथे ऍडमिशन घेऊ शकतात. पण ते कसं कट ऑफ जातो त्याला ओपन सारखंच कट ऑफ आपण गृहीत धरून चालत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतरची गोष्ट आपण केली एसटी कॅटेगरी तर 240 ते 250 मार्क असेल तर तुम्ही कुठं ना कुठं तुम्हाला BAMS कॉलेज मिळेल आणि इथं 240 आहे 250 आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला एकदम टॉप नॉच कॉलेज भेटेल. तुम्हाला एकदम लो ग्रेडेड कॉलेज भेटेल जो नवीन आलेला आहे, जो शेवटच्या राउंड मध्ये आलेला आहे, जो प्रॉपर नाही. रियालिटी जी आहे ती सांगणं अत्यंत गरजेचं. खोटं बोलून काहीच फायदा होत नाही. ठीक आहे, चालेल. विजय कॅटेगरी 300 ते 310 मार्क जर का असेल तुम्हाला, तर खूप जास्त चान्सेस आहे, की तुम्हाला एक शेवटपर्यंत थांबलात तुम्ही तर एक कॉलेज अलॉट होईल BAMSचा. NTBचं 300 ते 308 त्याच्यानंतर NTCचं 303 ते 313 त्याच्यानंतर NTDचं 300 ते 313 पर्यंत, SCBCचं 298 ते 308 पर्यंत आणि EWSचं 300 ते 315 पर्यंत. आता हे कट ऑफ कसं काढलेलं आहे तर ऑल इंडिया रँक प्रिडिक्ट केलेली आहे. त्याच्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे या पेपरचं अनालिसिस केलेलं आहे. 2026चा पेपर तुम्हाला सांगितलं मी कसा होता. त्याच्यासोबतच अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ट्रेंड बघितला आहे आपण मागच्या वर्षीचा काय फॉलो झाला होता. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट जे कट ऑफ आहे मे व्हॅरी 20 ते 40 मार्क पर्यंत कट ऑफ व्हॅरी होत असतो. ठीक आहे. तुम्ही बघत असाल इथं किती मार्काचा गॅप आला 30, 50 आणि 30, 70 मार्काचा गॅप आलेला आहे. 70 नाही 74 मार्कचा. तर याचा अर्थ जे कट ऑफ आहे तो काय नाही पॅरामीटर नाही. कशाचा पॅरामीटर नाही? कट ऑफचा पॅरामीटर नाही. ऑल इंडिया कोटा म्हणजे ऑल इंडिया रँक जी असते ती काय असते पॅरामीटर असते कट ऑफची. पण जेव्हापर्यंत ऑल इंडिया रँक येत नाही तुमची तेव्हापर्यंत आपण मार्कवरती एक एक्स्पेक्टेड धरून चालू शकतो की या रँकपर्यंत आपण काही ना काही क्लोजिंग रँक असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर SCBCचा विचार त्याच्यानंतर इट इज अ क्लोजिंग रँक अँड इट इज अ लास्ट राउंड मार्क्स. म्हणजे क्लोजिंग रँक आहे लास्ट राउंड मध्ये लागण्याचे मार्क आहे. आता राउंड किती होत असतात तर सरळ सरळ सांगतो तुम्हाला 7 ते 8 राउंड दरवर्षी स्टेट कोटामधून होत असतात. दरवर्षी होत असतात 7 ते 8 राउंड. त्याच्यानंतर मार्क इज नॉट अ पॅरामीटर. मार्क कधीही पॅरामीटर नसतो. कशाचा? काउन्सिलिंगचा. जरी बघितला असेल तुम्ही काउन्सिलिंगचे लिस्ट बघितली असेल, SML रँक बघितली असेल, SML लिस्ट बघितली असेल तर तुम्हाला समजलं असेल तिथं कुठं पण मार्कचं काय नाहीये. मार्कचा उल्लेख केलेला नाही कुठं पण. आहे का नाही? कारण मार्क हे काय नसतात पॅरामीटरच नसतात कट ऑफचं.
सो आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळाली असेल तर गरजू विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि जर का तुम्हाला तुमच्या रँकनुसार टॉप नॉच कॉलेज पाहिजे असेल तर नक्कीच 7887559633 या नंबरवरती संपर्क साधा. धन्यवाद.